पूजाला आता खात्री पटत चालली होती की उदय आणि त्याची आई तिच्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि तो दिवस आला जेव्हा सत्य तिच्या समोर होतं. पण आता सत्य आणि असत्य यामधला निर्णय तिलाच घ्यायचा होता. रामदेवकीजींनी आपल्या मित्र दिवाकरला त्याच्या मुली पूजासाठी योग्य वर शोधण्यात मदत म्हणून त्याच्या सहाय्यक उदयशी भेट घडवून आणली. दिवाकर आणि त्यांची पत्नी सावित्री यांना सुसंस्कारित आणि विनम्र उदय आवडला. तो रेल्वे वर्कशॉपमध्ये सहाय्यक अभियंता होता. कुटुंबात आईशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. त्याची आई जानकी देवी एका प्रसिद्ध ट्युटोरियल कॉलेजमध्ये राजकारणशास्त्राच्या प्राध्यापिका होती. पूजाच्या लग्नासाठी पहिली अट ही होती की तिला नोकरी सोडायला सांगितले जाणार नाही. स्वतः नोकरी करणाऱ्या सासूला सून नोकरी करते याचा काही आक्षेप असणार नाही, हे विचार करून दिवाकरजींनी मित्र रामदेवकीजींना सांगितले. पुढच्या रविवारी रामदेव आपल्या पत्नी सरिता, मुलं रिया आणि ऋषभ यांच्यासोबत तसेच उदय आणि त्याची आई जानकी देवी यांच्यासह पूजाच्या घरी पोहोचले. मामा, काका, मावशी, मामा सगळे आहेत, पण उत्तर प्रदेशात. नागपूरला आल्यावर खरं सांगायचं तर बाबांच्या हयातीत आमच्या सरकारी बंगल्यात नातेवाईकांची गर्दी असायची, पण बाबा गेल्यावर तेच नातेवाईक आम्हा आई मुलापासून दूर झाले. उदयने इतर नातेवाईकांविषयी विचारल्यावर सांगितले. म्हणूनच मी आईला घेऊन नागपूरला आलो. इथल्या वातावरणात आम्ही दोघंही समाधानी आहोत. आता माझं लग्न झालं की माझं कुटुंब पूर्ण होईल, जानकी देवी म्हणाल्या. तुम्ही पूजाला पसंत करता तर हे लवकरच होईल, सरिता म्हणाल्या. पण पूजालाही आम्ही आवडले पाहिजे, जानकी देवी हसत म्हणाल्या. पूजाची पसंती विचारूनच तुम्हाला इथे बोलवलं आहे, सावित्रीजी म्हणाल्या. आमच्या मुलीची फक्त एकच अट आहे, तिला नोकरी सोडायला सांगू नका. मी कधीच नाही सांगणार, जानकी देवी म्हणाल्या. फक्त एका अटीवर, की यांनीही मला नोकरी सोडायला सांगायचं नाही. तर मग ठरलं, तोंड गोड करा, सरिताजी म्हणाल्या. सावित्रीजींनी लगेच मिठाई आणली. चहा नाश्त्यानंतर रामदेवकीजी म्हणाले, आता साखरपुडा आणि लग्नाची तारीखही ठरवूया. ते तुमच्या सुट्टीनुसार ठरेल सर, उदय म्हणाला. आणि तुमच्या सुट्टीनुसारही, कारण सगळं काही तुम्हालाच पाहायचं आहे, जानकी देवी ठामपणे म्हणाल्या. रामदेव भाऊंनी हा विषय पुढे आणलाय, तर आता सरिता बहिणी आणि रामदेव भाऊ हेच उदयच्या पालकांसारखं सगळं पाहतील. लग्नाच्या तयारीसाठी मला फक्त तुमची मुलगी हवी, बाकी काही नाही, जानकी देवी निर्धाराने म्हणाल्या. त्या सोफ्यावर रेलावत बसल्या. रात्री उदय आणि जानकी देवी गच्चीत बसले होते आणि पूजा मेणबत्तीच्या प्रकाशात टेबल स्वच्छ करत स्वयंपाकघर आवरत होती. काम संपल्यावर तिने नकळत मेणबत्ती विझवली. स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात गच्चीकडे जाणारा रस्ता स्पष्ट दिसत होता, म्हणून ती सावकाश पुढे निघाली. तेव्हाच तिला गच्चीत आई मुलाचा संवाद ऐकू आला. कितीही शिफारसी लावल्या तरी रेल्वेकडून 3 बेडरूमचं घर मिळणं शक्य नाही आई. हजारो रुपये देऊन घर घ्यावं लागेल, उदय म्हणत होता. म्हणूनच विचार करतोय, एवढं भाडं देण्यापेक्षा स्वतःचा फ्लॅटच घेऊ, तो म्हणाला. गाडी घेण्यापेक्षा घरासाठीच कर्ज घेतो, उदय म्हणाला. पण त्याला वेळ लागेल उदय, आणि आपल्याला 3 खोल्यांचं घर लवकर हवंय, जानकी देवींच्या आवाजात चिंता होती. भाड्याची चिंता करू नका आई, कितीही असो मी देईन. तू फक्त एवढं पहा की गेस्ट रूम आपल्या आणि माझ्या खोलीपासून वेगळी असेल, उदय म्हणाला. पूजाला चकली. रेल्वेकडून त्यांना 2 बेडरूमचं कॉटेजसारखं घर मिळालं होतं. समोर एक छोटं लॉन होतं, मागे किचन गार्डन आणि वर मोकळी छत होती. त्यांची नोकराणी शेजारच्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये राहायची, त्यामुळे तिला कधीही बोलावता यायचं. पण आता उदय गेस्ट रूमबद्दल का बोलत होता? कोणी पाहुणे येणार होते का? पण कोण? घाबरू नकोस आई, शेजारच्या घरात मेहताजी आपल्या मुलासोबत राहतात. त्यांचा मुलगा पुढच्या महिन्यात परदेशी जात आहे. मेहताजी आनंदाने आपल्याला एक खोली देतील. तू आता याबद्दल ना चिंता कर ना काही बोल, उदय म्हणाला. तोच त्याने हाक मारली. पूजा, इतक्या अंधारात आणि उष्णतेत आत काय करतेस? हो बाळा, इथे ये, मस्त गार वारा सुटलाय, जानकी देवी म्हणाल्या. याचा अर्थ स्पष्ट होता की आईने विषय संपवला होता. आता विचारलं तरी कोण काही सांगणार नव्हतं. आणि तसंही सध्या तरी उदयने घर बदलण्याचा विषय पुढे ढकलला होता. दुसऱ्या दिवशी पूजाने उदय आणि जानकी देवीला विचारलं. दोघांनी संमती दिली. परत येताना त्यांची ट्रेन रात्रीची होती आणि मुलींना फिरायचं आणि खरेदी करायची होती. आयोजकांनी त्यांच्यासाठी खासगी टॅक्सीची सोय केली होती. पूजाने मुलींना चांगल्या ठिकाणी फिरवलं. दिवसभर भटकून ती दमली होती, म्हणून मिर्झा नेहरू रोडला पोहोचल्यावर ती म्हणाली, मी खरेदीच्या ऐवजी गाडीत थोडा आराम करेन. इतक्या उष्णतेत आम्ही तुम्हाला एकटं कसं सोडू मॅडम? मुली म्हणाल्या. मी आहे ना मॅडम बरोबर, आणि गाडीत AC चालू राहील, ड्रायव्हर शिवराम म्हणाला. मग चला, तुम्ही निर्धास्तपणे खरेदी करून या, पूजा म्हणाली. धन्यवाद काका,
नाव आणि बोली ऐकून तुम्ही उत्तर भारताचे वाटता. इकडे कसे काय? पूजाने विचारलं. शिवरामने एक दीर्घ उसासा टाकला. आता काय सांगू मॅडम, परिस्थितीच अशी ओढवली की पोटासाठी घर सोडावं लागलं. का? असं काय झालं? पूजाने विचारलं. आमच्या कुटुंबात सगळे सुशिक्षित आणि सरकारी नोकरीत होते, पण मला ना अभ्यासाची आवड होती ना नोकरीची. गाडी चालवायची खूप हौस होती म्हणून बाबांनी मला टॅक्सी घेऊन दिली. मीही बऱ्यापैकी कमावत होतो, पण आमच्या मोठ्या भावाने गडबड करून ठेवली. ते सरकारी अधिकारी होते, पण व्यसनांच्या आहारी गेले. एका रात्री दारूच्या नशेत त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याच्या बायकोवर हात टाकला. रंगे हात पकडले गेले. मामाजींच्या प्रभावामुळे कसंबसं सुटले, पण वहिनीने खूप विनवण्या केल्या. मुलाच्या भविष्याची आठवण करून दिली म्हणून काही वर्ष सावरून राहिले. पण मुलाला रेल्वेत नोकरी मिळताच पुन्हा त्यांचे रंग उघडे पडले. एका नेत्याच्या प्रेयसीबरोबर पकडले गेले. नेत्याच्या प्रेयसीचा विषय असल्याने प्रकरण गाजलं आणि त्यांना थेट 9 वर्षांची शिक्षा झाली. कुटुंबाची इतकी बदनामी झाली की लोक माझ्या टॅक्सीत बसायलाही घाबरू लागले. टॅक्सी व्यवसाय हा शहरातील हॉटेल्स आणि संस्थांवर अवलंबून असतो, पण त्यांनी नाकारल्यामुळे मी इथे आलो. फक्त मीच नाही, वहिनी आणि त्यांचा मुलगाही आपलं शहर सोडून दूर गेले. पूजाची उत्सुकता वाढली. दूर म्हणजे कुठे? नागपूर. आमचा पुतण्या रेल्वेत इंजिनियर आहे, पण आता त्याच्याशी संबंध नाहीत. शिवराम उदासीनतेने म्हणाला. का, काय झालं? कुटुंबानं त्यांच्याशी फारकत घेतली. आई मुलगा दोघेही स्वाभिमानी होते म्हणून सगळ्यांपासून दूर निघून गेले. आता तर भावाची शिक्षा संपायची वेळ आली. तेव्हा कदाचित. इतक्यात मुली खरेदी करून परत आल्या आणि ड्रायव्हर गप्प बसला. पूजाने जे काही ऐकलं त्यावरून तिला स्पष्ट झालं की तो कुणाविषयी बोलत होता. उदय कायम आईच्या भावना जपणारा होता, पण पूजाच्या भावनांचं काय? या कुटुंबाचा हा लपवलेला सत्य तिला लग्नाआधी सांगायला हवं होतं. लग्नानंतर हे समजणं वेगळं, पण उदय आणि जानकी देवी यांच्या वागणुकीवरून असं वाटत होतं की ते त्या गुन्हेगार व्यक्तीला स्वीकारण्याच्या तयारीत होते. भलेच दूर ठेवले तरी उशिरा का होईना त्याच्याशी संबंध येणारच. मग तिच्या अस्मितेचं काय? हा विचार करताच पूजाच्या अंगावर शहारा आला. डोकेदुखीचं कारण सांगून ती संपूर्ण प्रवासभर गप्प बसली आणि हॉटेलमध्ये पोहोचताच आपल्या खोलीत जाऊन फुटून फुटून रडू लागली. तिला काहीच कळत नव्हतं. काय करावं हे समजत नव्हतं. कसा बसा लांबचा प्रवास करून घरी पोहोचली. बरं झालं तू आलीस, तुझ्याशिवाय जीवच लागत नव्हता. उदय काळजीने तिला म्हणाला. आता मात्र तुला माझ्याशिवाय जगायला शिकावं लागेल, कारण मी तुला कायमचं सोडून चालले आहे. पूजाने अलमारीतून कपडे काढताना शांतपणे उत्तर दिलं. पण का? हरियाणात एखादा जुना प्रियकर भेटला का? उदयने थट्टेच्या सुरात विचारलं. प्रियकर नाही, पण चुलत सासरे शिवराम नक्कीच भेटले. पूजाने थंडपणे उत्तर दिलं. मी तर तुला माझ्या भूतकाळातील प्रेमाची गोष्ट सांगितली होती. त्याचाच टोमणा तू आत्ताच मला मारलास. पण तू आणि तुझ्या आईने तुमच्या कुटुंबाचा तो घाणेरडा सत्य लपवलात. अशा खोट्या पायावर उभ्या असलेल्या लग्नाचं भविष्य काहीच नसतं उदय, आणि ते कोसळण्याआधीच मी स्वतः संबंध संपवते. सत्य लपवल्याचा आरोप पुरेसा आहे तात्काळ घटस्फोटासाठी. खरं तर मी तुला शिक्षा देखील करू शकते, पण जर शांतपणे घटस्फोट दिलास तर असं काही करणार नाही, पूजा म्हणाली, आपल्या सामानाची बांधाबांध करत. उदय हतबुद्ध झाला, पण संयमित स्वरात म्हणाला. जे काही तू ऐकलंस ते खरं आहे, पण तू म्हणतेस असं आमचं लग्न खोट्या पायावर उभं नाही. इथे शहरात कधी कुणी आमच्याकडे वडिलांबद्दल विचारलंच नाही, मग आम्ही उगाच का सांगू? तुला आठवतं आहे का, लग्नाच्या वेळी दिवंगत आईवडिलांची प्रतिमा ठेवली जाते, पण आम्ही ठेवली का? कुणी विचारलं का? तुला कधी प्रश्न पडला का की घरात बाबांचा एकही फोटो का नाही? पूजा गोंधळली. खरंच तिला कधीच ही गोष्ट जाणवली नव्हती. मी आणि आईने हा निर्णय घेतला होता की आम्ही स्वतःहून बाबांबद्दल कोणालाही काही सांगणार नाही. आई विधवा म्हणून राहत नाही, साधे पण रंगीत कपडे घालते, दागिनेही थोडेफार घालते, पण कुंकू किंवा टिकली लावत नाही. ते बरोबर आहे, पण तू लावतोस, तुझी आई लावत नाही, शारी त्या आत्या लावत नाहीत. पूजाने टोचून विचारलं. हो, म्हणून तुला यातूनच अंदाज बांधायचा होता. उदयने शांतपणे उत्तर दिलं. मग मोठं घर घेण्याची योजना काय? त्यात काय सांगणार होतास? पूजाने उपहासाने विचारलं. ती फक्त योजना आहे, घेतलेलं नाही अजून. बाबांची सुटका पक्की झाल्यावर तुला सांगायचं ठरवलं होतं, कारण बाबा आता इथे येणार नाहीत. ते खूप बदलले आहेत. दिल्लीहून एक सज्जन कारागृहात प्रवचन द्यायला येतात. बाबा आता आपलं उर्वरित जीवन त्यांच्या आश्रमात घालवू इच्छितात. तुला हे कसं कळलं? पूजाने मध्येच विचारलं. कारण मी आईला न सांगता सरकारी कामाचं कारण देऊन जेलमध्ये बाबांना भेटायला जात असतो. न्यायालयात त्यांच्या पेशीवेळी त्यांच्या डोळ्यात पश्चाताप पाहिला, म्हणून त्यांना माफ केलं. पण मी आईवर माझी मर्जी लादली नाही आणि तिलाही सांगितलं नाही, कारण मला माहिती होतं की योग्य वेळ येईल तेव्हाच हे सांगावं. म्हणजे सुटकेच्या दिवशी तू आईला न्यायला नेणार आहेस? हो.
आणि त्या क्षणीच ठरेल की आईबाबांना घरी आणेल की त्यांना त्यांचा मार्ग निवडू देईल. माझ्या मते प्रत्येकाला आपलं योग्य वाटतं ते करण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यात कुणीही हस्तक्षेप करू नये. म्हणजे मला तुला सोडून जाण्याचा पूर्ण अधिकार आहे? पूजाने मिश्किलपणे विचारलं. हो, पण त्या निर्णयाचे योग्य कारण सिद्ध करावं लागेल. मी तुला खोटं सांगितलं किंवा फसवलं असं काहीतरी सिद्ध करावं लागेल. ते तर मी सिद्ध करू शकत नाही. पूजाने कपडे पुन्हा अलमारीत ठेवत उत्तर दिलं. कारण तू खोटं बोललाच नाहीस. मीच काहीही विचारलं नाही आणि स्वतःच्या कल्पनांमध्ये गुंतून खोटं सत्य मानत राहिले. पूजा थोड्या वेळासाठी शांत बसली. तिच्या मनात अनेक विचार चालू होते. न्याय, फसवणूक, विश्वास, प्रेम आणि कुटुंब. तिला वाटत होतं की तिच्या समोर एक कठीण निर्णय आहे. पण उदयने त्याच्या वडिलांबद्दल काहीच खोटं सांगितलं नव्हतं. फक्त कधी उघडपणे बोललं नव्हतं. तिला समजलं की सत्य कधी कधी बोललं जात नाही, पण त्याचा अर्थ खोटं बोलणं असतं असं नाही. उदय तसा शांत उभा होता, तिच्या निर्णयाची वाट पाहत. पूजाने खोल श्वास घेतला आणि उदयकडे पाहिलं. तू खरंच कधी खोटं बोलला नाहीस उदय? मीच सत्य जाणून न घेता निर्णय घेतला. पण प्रेम आणि नातेसंबंध हे सत्याच्या आधारावर उभे राहतात, शंकेच्या नाहीत. मी अजून तयार नाही, पण मला विचार करायची संधी हवी आहे. उदय हलकंसं असला आणि म्हणाला, मी तुझ्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करेन पूजा. फक्त तो तुझ्या मनातून आलेला असावा, भीतीतून किंवा रागातून नाही. पूजाने त्याचं उत्तर ऐकून मुकसं अनुमोदन दिलं. तिला अजून बरंच समजून घ्यायचं होतं, उदयला, स्वतःला आणि नातेसंबंधांना. तिने तिचा ट्रॉलीबॅग बंद केली आणि अलमारीत ठेवली. कधीकधी निर्णय लगेच घेण्यापेक्षा त्यांच्यावर विचार करणे जास्त महत्त्वाचे असते. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल. धन्यवाद.